लकी ड्रॉचं तिकीट घ्या। तिकिटाची किंमत आहे फक्त 20 रुपये आणि प्रथम क्रमांकाकरिता ब्रँडेड आकर्षक अशा प्रकारचा फ्रीज, तर द्वितीय क्रमांकाकरिता वॉशिंग मशीन ब्रँडेड व आकर्षक असेल, त्याचबरोबर ब्रँडेड LED टीव्ही तृतीय क्रमांकाकरिता, त्यानंतर 4 पैठणी असतील। लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा, या बक्षिसांचे मानकरी व्हा। माननीय प्रकाशजी साळवी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। गोरा कुंभार समाजाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि अत्यंत दर्जेदार व्यक्तिमत्व माननीय प्रकाशजी साळवी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी विनंती करतोय दत्तप्रसाद धुरण आणि संतोषजी यांना विनंती करतोय आपण आपल्या मतेवाडी गणेशवाडी रावतळे सन्माननीय JV पाटील साहेब आमचे मार्गदर्शक रंगमंचावर यायचं आहे। मित्र आपल्या सेवेकरिता सज्ज असणारी लाईफ केअरची संपूर्ण टीम अर्थातच माननीय अभिजित सुर्वे यांचा मार्ग करतोय। जनरेटरचे मेगास्वशी उमेश बुरड स्मृती प्रतिष्ठान देखील त्यांच्या सहकार्याला आहे। रुपये रक्कम 3500 रुपये, 8 थरांची सलामी रोख रुपये रक्कम 5000 रुपये आहे। या स्थितीमध्ये जर दहीहंडी फोडली गेली तर रोख रुपये रक्कम 51000 रुपयांचं पारितोषिक आणि जर दहीहंडी हलवली तर या ठिकाणी दहीहंडी खाली घेऊन जर दहीहंडी फोडली गेली तर रोख रुपये रक्कम 25000 रुपये। लहान मुलांच्या गोविंदा पथकाने जर यशस्वी सलामी दिली तर रोख रुपये रक्कम 2500 रुपये। महिला गोविंदा पथकाने जर सलामी दिली तर रोख रुपये रक्कम 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। फिरता मनोरा रचणाऱ्या गोविंदा पथकाकरिता रोख रुपये रक्कम 3500 रुपयांचं पारितोषिक आहे। बक्षिसांची लयलूट करणारी ही आपण दहीहंडी पाहतोय, अर्थात दहीहंडी उत्सव 2025 पाहतोय। फिरता मनोरा या ठिकाणी रचला जाणार आहे। जय गणेश गोविंदा पथक मतेवाडी गणेशवाडी पाहूया किती या ठिकाणी मनोरे रचले जातात, किती थर लावले जातात। पहिला मनोरा, दुसरा मनोरा, तिसरा मनोरा, चौथा एकावरती गेलेला आपण पाहतोय। चौथ्या थराकरिता आणखी 2 एके वरच्या बाजूला जाताना आपण बघतोय। फिरता मनोरा असणार आहे, त्याच्याकरिता रोख रुपये रक्कम 3500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। दुहेरी जोडी या ठिकाणी वरती पाहतोय, कारण साई प्लाझा साई प्रतिष्ठान कैलासवासी उमेश बोरड स्मृती प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव 2025 पर्व क्रमांक 4 मध्ये आपला प्रयत्न केला जातोय, तो म्हणजे जय गणेश गोविंदा पथक मतेवाडी गणेशवाडी यांच्याकडून। मतेवाडी गणेशवाडीचा हा पहिला प्रयत्न आहे। पहिल्या प्रयत्नात मात्र ते थोडेसे माघार घेताना आपण पाहतोय। निश्चितच हा एक चांगला प्रयत्न आहे, कारण जय गणेश गोविंदा पथक फिरता मनोरा रचण्याकरिता दुसरा प्रयत्न करतो। या व्यासपीठावरती दाखल होतात ते म्हणजेच माननीय सुनीलजी मेस्त्री माजी उपसरपंच खिरडी आणि त्याचबरोबर या विश्वकर्मा समाजाचे मित्र। जय गणेश गोविंदा पथकाच्या प्रयत्नानंतर माननीय रवींद्र फाळके यांचा सन्मान माननीय प्रशांतजी सांगवेकर यांना विनंती करतो आपण आपल्या शुभहस्ते हा सन्मान करावा। माननीय रवींद्र फाळके, त्याचबरोबर माननीय सुनीलजी मेस्त्री यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय। या आता मात्र 8व्या गोविंदा पथक या ठिकाणी दाखल झाले। भैरी भवानी गोविंदा पथक चिपळूण, जय गणेश गोविंदा पथक मतेवाडी गणेशवाडी यांच्याकडून हा प्रयत्न केला जातोय। फिरता मनोरा भैरी भवानी गोविंदा पथक चिपळूण